नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे मंदाकिनी स्वानंदीच्या समोर उभी असते आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं बाई, तू मला कशाला पैसे देशील? कारण मी तुला एकदा सावत्र बोलली होती. तेव्हापासून तू माझ्याशी बोलणं सुद्धा टाळं होतंस. जास्त काही माझ्यासोबत बोलत सुद्धा नव्हतीस तू. अगं आई, मी तर त्या सर्व गोष्टी कधीच विसरून गेले. माझ्या तर ध्यानीमनी सुद्धा नाही. थांब, तुला पैसे हवेत ना? मी तुला थोडेसे पैसे देते. काय? खरंच तू मला पैसे देणार आहेस? अगं हो, देते ना. असं म्हणून आता स्वानंदी मंदाकिनीला पैसे द्यायला उठते. स्वतःची पर्स घेते आणि त्यानंतर लगेचच त्या पर्समधून थोडेसे पैसे घेत असते. मग आता इथे ती जेवढे पर्समध्ये पैसे असते ते सगळे पैसे काढते आणि तिच्या हातामध्ये देत असते. जेव्हा तिच्या हातामध्ये देते तेव्हा मंदाकिनी ते पैसे मोजते आणि म्हणत असते, अगं स्वानंदी, हे तर किती कमी पैसे आहेत. एवढ्या पैशात काय होणार आहे? अगं घरातलं राशन पाणी, घराची डागडुजी, घर गळते, ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. पावसाळ्याचे दिवस आहेत. मग मला सांग, हे सगळं नाही का करायचं? आई, आत्ता हे पैसे ठेव ना. हे बघ, नंतर मी तुला नक्कीच आणखी पैसे देईल. आणि तुला सांगू का, तुला ज्या काही गोष्टी हव्यात ना, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे करूया. पण आता ना इकडे माझ्याकडे एवढेच पैसे, तू काळजी करू नकोस. तू हे पैसे ठेव, मी ना तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. असं म्हणून आता ती निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो, मल्लिकाने समरला कॉल केलेला असतो. मल्लिकाने समरला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते की काय चाललेलं आहे समर तुझं? तेव्हा समर म्हणत असतो, बोल काकू, काय झालंय? काही नाही, तू कुठे आहेस? मी ऑफिसमध्ये आहे. कामात आहेस का? नाही, बोल ना, काय झालंय? अरे मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. हां बोल तर, काय झालेलं काय आहे? तेव्हा मात्र तो म्हणत असतो, ती त्याला सांगत असते, अरे बाळा, तुला एक गोष्ट सांगू का? इथे ना स्वानंदीची आई आलेली आहे आणि स्वानंदीची आई आल्यानंतर ना इकडे तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं आहे. तुला सांगू का, इथे तिला ना कोणत्या तरी चोराने लुटलंय म्हणे आणि त्यामुळे ती इथे आलेली आहे. मला तर हे वागणं अजिबातच पटत नाही आहे. हो, अंशुमनसुद्धा काहीतरी बोलत होता असंच. त्याने सांगितलं होतं की इकडे स्वानंदी आल्या आहेत आणि स्वानंदी आल्यानंतर इथे त्यांची आई आली आहे. बरं मग त्याचं काय? काही नाही रे, मला ना हे सगळं वागणं थोडंसं विचित्रच वाटतंय. आता मला सांग, जर त्यांना इकडे चोराने लुटला आहे तर पोलीस कंप्लेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ना. मग इकडे कशाला यायचं आपल्याकडं उगाचच? हे इकडे येणं शोभतं का? सांग बरं. तेव्हा तो म्हणत असतो, अगं आता त्यांची मुलगी इथे आहे म्हटल्यावर त्या येणारच ना. अरे पण त्यांनी आल्यापासून अख्खं घर डोक्यावर घेतलंय, तुला सांगते. स्वानंदी आपली किती भोळी आहे तुला माहिती ना. इथे तिच्याकडे ना त्या पैसे मागत आहेत. मला तर काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नाही. काय बोलायचं सांग बरं. तेव्हा आता इथे तो म्हणत असतो, अगं काकू, ठीक आहे सगळं काही, पण तू नको काळजी करूस. काय नको काळजी करू? आता मला सांग, स्वानंदीने जरी स्वतःकडचे पैसे दिलेले असले तरीसुद्धा ती बिचारी काम करते, पैसे कमवते आणि कमवलेली रक्कम जर इथे ती तिच्या सगळी काही रक्कम आईला द्यायला लागली तर मग काय करायचं? हे बघ, तो त्यांचा निर्णय आहे. त्या निर्णयामध्ये आपण कोणीही बोलू शकत नाही किंवा आपल्याला ते बोलायचा काही हक्क नाही आहे. हे बघ काकू, तू काळजी करू नकोस. तू हे बघ, त्यांचं जे करायचं आहे ना ते करतील आणि स्वानंदीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच करतील. आता मात्र इथे मल्लिकाची चिडचिड होत असते. मल्लिका एक करायला जाते आणि त्यानंतर वेगळंच करून बसते. दुसरीकडे आता इकडे मंदाकिनी छान फ्रेश झालेली असते. जेव्हा मंदाकिनी छान फ्रेश होते तेवढ्यात सुष्मिता तिथे आलेली असते. सुष्मिता आल्याबरोबर ती म्हणत असते, आली? भेटली का? भेटली? आता आईला भेटण्यासाठी वेळ मिळाला ना तुला? मी तर म्हटलं कधी येते आणि कधी नाही. अगं नाही, इथे ताई होती ना. ताई होती म्हटल्यावर मी म्हटलं चला, मग मी थोड्या वेळाने जाईल म्हणून मी इथे आली नव्हती. पण आई, तू ठीक आहेस ना? आता काय बाई, ठीक आहे, स्वानंदी करते माझा पाहुणचार. हो का? स्वानंदीने मला थोडेसे पैसे दिलेत. तू पण मला पैसे दे. तेव्हा ती म्हणत असते, अगं आई, वेडी आहेस का? माझ्याकडे कुठे आहेत पैसे आणि मी कुठून देणार आहे तुला पैसे? तेव्हा ती म्हणत असते, का तुझा नवरा एवढा मोठा श्रीमंत आहे ना राजवाडे, मग त्याच्याकडे पैसे नाही आहेत का? अगं आई, पण तरीसुद्धा नाही. काही झालं ना तरी मला स्वानंदीने ती सावत्र मुलगी असून पैसे दिलेत
आणि तुला मात्र इकडे मला पैसे द्यायला जमत नाही. नाही आई, तसं अजिबातच नाही, पण तरीसुद्धा मला अजूनच टेन्शन येतं आहे गं. कसलं टेन्शन येतं आहे तुला? आईला पैसे द्यायचं टेन्शन येतं आहे का अजून कसलं येतं आहे? नाही गं आई, तसं नाही. हे बघ, जा आणि तुझ्या त्या नवऱ्याकडून मला पैसे घेऊन ये. आता मात्र ती म्हणत असते, बरं ठीक आहे, जाते मी, असं म्हणून आता सुष्मिता तिथून निघून जाते. दुसरीकडे स्वानंदीने आता इकडे मंदाकिनीला खायला प्यायला आणलेलं असतं. मग मंदाकिनीची नाटकं पुन्हा सुरू झालेली असतात. मंदाकिनी म्हणत असते, बरं झालं बाई स्वानंदी, तू खायला आणलंस. खरं सांगू का, मला फार जास्त भूक लागली होती. असं वाटत होतं कधी एकदाची खाईल आणि काय करील. बरं झालं, तू काळजी करू नको, मी सगळं काही संपवते, इथे ठेव तू, असं म्हणून स्वानंदी म्हणत असते, आई सावकाश खा, हे बघ आरामात खा, अजून काही हवं असेल तर ते सांग, मी ते सगळं काही घेऊन येते. मग आता इकडे ती म्हणत असते, नाही नाही, मला काही नकोय. तुला सांगू का, हे असलं कधीही काही घरी भेटत नाही बघ. खरंच ना, नुसतं नुसतं काम 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 काम, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अगं ती सून आहे एवढी, ती सून तर कोणत्याच कामाची नाही, काय बाई सांगू तुला, असं ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो अंशुमन मोबाईलमध्ये बसलेला असतो खेळतच. तेवढ्यातच सुष्मिता लाड घालायला येते आणि म्हणत असते, अहो अंशुमन, तुला आज एक गोष्ट सांगू का, आज ना इकडे माझ्या मैत्रिणी खूप आल्या होत्या आणि माझ्या मैत्रिणी आल्यानंतर त्या मला म्हणायला लागल्या, खरं तर तुझा नवरा किती हँडसम आहे, किती छान दिसतो ना, आणि त्यांनी एवढं सगळं काही कौतुक केलं आहे की काही विचारूच नका. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, हो का, बाजूला हो, आत्ताच आत्ता बाजूला हो. तेव्हा ती म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, ऐका ना, मला थोडेसे पैसे हवे आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, काय पैसे, आणि माझ्याकडे? हो प्लीज, तुम्ही माझी बायको, मी तुमची बायको आहे ना, आणि इथे मला आईला पैसे द्यायचे आहेत. आणि तेव्हा तो म्हणत असतो, तुझ्या आईला पोसायचा का मी ठेका घेतलाय का? तेव्हा ती म्हणत असते, असं काय करताय, अहो ती माझी आई आहे, तुमची सासू आहे, आणि जर हे सगळं काही होत असेल तर तुम्ही तिची काळजी घेतली पाहिजे. तेव्हा तो म्हणत असतो, अजिबातच नाही अंश, प्लीज असं नका ना करू, मला 4-5 लाख रुपये तरी लागतील, असं म्हटल्याबरोबर ह्याला तर धक्काच बसतो. तेव्हा तो इथे स्वतःच्या खिशात हात घालतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडे दादाचं कार्ड आहे, आपण हे कार्ड हिला देऊ शकतो. मग तो कार्ड काढतो आणि त्यानंतर तिला ते कार्ड देतो आणि म्हणत असतो, हे घे कार्ड, तुला एक गोष्ट सांगू का, पण हे आपल्या दोघांमधलं असणारं सिक्रेट आहे. काही जरी झालं तरी हे कार्ड मी तुला दिलं आहे, ही गोष्ट अजिबातच कोणालाही सांगायची नाही, समजलं तुला? त्यावेळेला मात्र ती म्हणत असते, ठीक आहे, मी ही गोष्ट कोणालाही कसलीही सांगणार नाही, असं स्पष्टपणे ती बोलते. आणि आता मात्र इकडे ती लगेचच ह्या मंदाकिनीला कार्ड द्यायला निघालेली असते. दुसरीकडे आपण पाहतो आता स्वानंदी ही मंदाकिनीला घेऊन निघालेली असते. तेव्हा मात्र इथे मंदाकिनी म्हणत असते, नाही बाई, माझी जाईन बसने. आई नको, हे बघ बसने वगैरे जायला नकोय, तू रिक्षाने जा आणि पोहोचलीस का मला फोन कर हां आई प्लीज. आणि हे बघ तू काळजी करू नकोस, आणखी काही पैसे लागले ना तुला तर मी नक्कीच देईल, तुला काळजी वगैरे करण्याची गरज नाही आहे. तेव्हा मात्र इथे स्वानंदीला ऑफिसमधून फोन आलेला असतो. आता ऑफिसमधून फोन आल्याबरोबर स्वानंदी फोनवर बोलत असते आणि तिकडून स्वानंदीला अर्जंटमध्ये ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं. स्वानंदी म्हणत असते, हो मी लवकरच येते, तुम्ही काळजी करू नका. मग स्वानंदी ऑफिसला जायला निघालेली असते. तेवढ्यातच आता ती मंदाकिनीला म्हणत असते, मला ताबडतोब जावं लागणार आहे, आई प्लीज तू जाशील ना व्यवस्थित घरी? तेव्हा ती म्हणत असते, हो तू काळजी करू नकोस, मी अगदीच व्यवस्थित घरी जाईल. तेव्हा सुष्मिता येते आणि म्हणत असते, तुम्हाला कोणालाच काळजी करण्याची गरज नाही आहे, खरं तर इथे ना मी इथे आईला नेऊन सोडते. नक्की ना शुश? बरं चला ठीक आहे, बाय, मी येते, असं म्हणून ती आता तिथून निघून जात असते. जेव्हा ती तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र इकडे सुष्मिता हळूच मंदाकिनीचा हात पकडते आणि तिला एका कोपऱ्यामध्ये घेऊन येत असते. जेव्हा एका कोपऱ्यामध्ये नेते त्यावेळेला मात्र इकडे आता ती म्हणत असते, अगं काय हे काय काय चाललंय काय तुझं? आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आई बघ तू जरा गप्प बस, हे बघ कार्ड आणलेलं आहे मी तुला ना, इथे कार्ड दिलेला आहे, असं बोलल्याबरोबर तिला आनंदच होतो. ती म्हणत असते, काय काय सांगतेस काय, मला कार्ड दिलंय एवढं? अगं जावई बापूंचं फारच प्रेम दिसतंय माझ्यावर. तेव्हा ती म्हणत असते, हो तर, आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर तुला हे कार्ड दिलंय ना, हे घे,
असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, अगं पण ह्या कार्डने मी कसे पैसे काढणार, तू काळजी करू नकोस, मी सांगते तुला कसं काढायचं आणि काय करायचं तर. आणि ह्याचा पिन कुठल्याही शॉपमध्ये गेलेस ना तर हे कार्ड द्यायचं आणि पिन नंबर सांगायचा, बस एवढंच करायचं आहे. नक्की ना व्यवस्थित होईल ना. आता बघ ती आधिरा ना नेहमीच माझ्यासमोर असं कार्ड नाचवत असते, आता मात्र तिची कशी जिरवते ना मी तेच बघ. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तिला सुद्धा तिच्या नाकावर टिचूनच मी सुद्धा कार्डने पैसे काढेल. हो ग हो आई, तू काळजी करू नकोस. पण आई का हे कार्ड मी तुला दिलेलं आहे ना, ही गोष्ट अजिबात कोणालाही सांगायचं नाही हा. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, मी ही गोष्ट कोणालाही कधीही सांगणार नाही, तू काळजी अजिबातच करू नको, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. मग दुसरीकडे आपण पाहतो स्वानंदीचे बाबा हे शांततेत आता खोलीमध्ये बसलेले असतात. त्यांचं काम चालू असतं, रेडिओवर गाणे ऐकणं सुरू असतं. पण तेवढ्यातच मात्र आता इथे आलेली असते ती म्हणजे मंदाकिनी डॅशिंग स्टाईलमध्ये ते काही पर्स असतात, काही पिशव्या असतात, त्याचबरोबर इकडे आता चष्मा लावलेला असतो. मग हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे हे म्हणत असतात, काय काय चाललंय, काय काय चाललंय हां, अरे बापरे, कोण आहेस कोण तू. तेव्हा ती म्हणत असते, अहो काय करताय, कोण आहे म्हणजे, मी मंदाकिनी आहे. काय, अगं पण तू कुठे गेली होतीस, आणि काय हा अवतार, आणि काय हे कपडे, कुठे काय काय चाललंय काय तुझं. तेव्हा ती म्हणत असते, काय बाबा, तुम्हाला तर बायकोची कसलीच काळजी नाहीये, काय करायचं काहीही समजत नाहीये, तुम्ही मात्र खूपच जास्त चुकीच्या पद्धतीने वागताय. काय केलं मी, काय काय केलं म्हणजे, मला एक गोष्ट सांगा. आता जेव्हा इकडे मी बाहेर गेले होते त्यावेळेला ना इकडे मात्र चोर माझ्या पाठीमागे लागले. जर चोर माझ्या पाठीमागे लागले होते तर तुम्ही मात्र अजिबातच माझी काळजी करायला नव्हतात. मग मी तिथेच स्वानंदीकडे गेले. मग स्वानंदीकडे गेल्यानंतर, काय तू स्वानंदीकडे गेलेस आणि नंदूकडून पैसे आणलेस. हो, मी गेले होते स्वानंदीकडे. आता तिने जर मला पैसे दिले तर इकडे काय फरक पडतो. तेव्हा ती म्हणत असते, हो का, पण तुला मी किती वेळा सांगितलं होतं की नंदूकडे अजिबातच जायचं नाही, आणि काही झालं तरी पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच मागायचे नाही म्हणून. आता बघा, मला आता कोणाकडेही कसलेही पैसे मागायची गरज नाही आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी माझ्या पद्धतीनेच राहणार, काही जरी झालं तरी सुद्धा मी माझ्या पद्धतीनेच जगणार, समजलं. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. अगं मंदाकिनी, कसली कजाकबाई आहेस तू, काय काय बोलायचं काय तुला, अशी कशी वागू शकतेस ग तू, मूर्ख आहेस का. तुला मी किती वेळा सांगितलं होतं की स्वानंदीकडे अजिबातच जायचं नाही म्हणून. आता तो म्हणत असतो, मला इथे कोणाचीही आणि त्याचबरोबर अशा पद्धतीची भाषा ऐकायची नाही. मग आता ती म्हणत असते, हे तुम्ही मला नकावं सांगू. आता बघा, मला ना कोणाच्या पैशाची गरज आहे ना मला कोणा कसल्याची गरज आहे. माझं मी इकडे करायला तयार आहे आणि मला कोणी एक रुपयासुद्धा देऊ नका. मग आता इकडे मात्र ते म्हणत असतात, नक्कीच काहीतरी गोडगंगाला आहे, खरं खरंच सांग, तू कुठे गेली होतीस आणि त्याचबरोबर तू हे पैसे आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठून घेऊन आलेली आहेस. हे बघ, जर असलं काही करणार असलीस आणि केलं असलंस तर गाठ माझ्याशी आहे. त्यावेळेला मात्र ती म्हणत असते, नाही, मी काहीही केलेलं नाहीये, आणि त्याचबरोबर मी गेले होते स्वानंदीकडे. अगं पण तुला जायची गरज काय होती स्वानंदीकडे, कोणाला विचारून गेलीस तू स्वानंदीकडे, सांग, कशाला गेली होतीस. तेव्हा ती म्हणत असते, कशाला गेली होती म्हणजे, माझ्या मुली आहेत त्या दोघी, मग मी तिकडे नाही जाणार तर कुठे जाणार. हे बघ, जर तू इकडे स्वानंदीकडे जाऊन पैसे मागून घेऊन आली असलीस तर याच्यापेक्षा वाईट कोणीच नसेल हा, ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव. आता ती म्हणत असते, ओ तुम्ही गप्प बसा हो, उठलं सुटलं आपलं स्वानंदी आणि हे सगळं, मला कोणाच्या कशानेही काहीच फरक पडत नाही, समजलं तुम्हाला. काही जरी झालं ना तरी एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथे मी जर तिकडे गेले असेल तर त्यांना काय फरक पडतो, आणि तसंही त्या मुली आहेत ना माझ्या, मग त्या जर मुली असतील तर काय फरक पडतो, गेले मी मागितले त्यांच्याकडे 2 पैसे, त्यांना काय फरक पडणार आहे. तेव्हा आता इकडे ते म्हणत असतात, तुझ्या पुढे काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी मात्र मला अजिबातच समजत नाहीत बाबा, असं म्हणून आता मात्र ते टेन्शनमध्ये येतात. दुसरीकडे आपण पाहतो आता स्वानंदी घरी आलेली असते. तेव्हा समरसुद्धा येतो आणि तो म्हणत असतो, स्वानंदी तुम्ही आलात, कधी आलात. हो बस जस्ट आलेले आहे. का, काय झालं. नाही त्याचं काय आहे ना, तुम्ही आलात, आराम करायचा होता, त्याचबरोबर इथे तुम्हाला ऑफिसला सुद्धा मी जाऊ नको म्हटलं होतं, पण तुम्ही मात्र माझं अजिबातच ऐकत नाही आहेत. का असं करताय. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अहो राजवाडे, का असं करताय म्हणजे, हे बघा काळजी करू नका, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र मला काहीही झालेलं नाही आहे.
हे बघा मी अगदी व्यवस्थित आहे ना, मला ताप आहे ना काही आहे, काहीही नाही आहे मला, मी अगदी व्यवस्थित आहे असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते त्याला. तेव्हा समर म्हणत असतो, ते सगळं खरं आहे स्वानंदी, पण मला मात्र ह्या सगळ्या गोष्टींचं अदोदच टेन्शन येत आहे. तेव्हा ती म्हणत असते, का आणि कशासाठी टेन्शन येतं आहे? काळजी करू नका, तुम्ही बसा, मी आजीला ना मस्त दूध देऊन येते असं म्हणून ती निघून जाते. इकडे आता समरला आनंदचा कॉल आलेला असतो. आनंद म्हणत असतो, मी जे काही बॉडीगार्ड्स आहेत ना त्यांना सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, मग मला ना एकदा स्वानंदीशी ह्या सगळ्या गोष्टीवर सविस्तर बोलावं लागेल. मी एकदा का ह्या सगळ्या गोष्टीवर सविस्तर स्वानंदीशी बोललो ना तर मग कसं सगळं व्यवस्थित होईल. आता आपण पाहतो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला स्वानंदी येते आणि समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी, आता ना तुमच्यासाठी मला एखादी लेडीज कॉन्स्टेबल अरेंज करायची आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही, का उगाचच हे सगळं काही करायचं आहे. त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, कारण वेळ कधी कोणावर कशी सांगून येते का? अहो मी माझं इथे काळजी करायला आणि त्याचबरोबर काही झालं ना तरीसुद्धा इथे सतर्क आहे. आणि पुन्हा एखादा साप वगैरे आला तर मग काय करायचं? त्यावेळेला मात्र आता इकडे तो म्हणत असतो, काही होणार नाही, तुम्ही प्लीज इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे शांत बसा असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे ती म्हणत असते, नको आहे मला हे सगळं काही करायची गरज नाही आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता समर म्हणत असतो, मी सांगितलंय ना तर ते मी करणारच, तुमच्यासोबत नेहमी एक बॉडीगार्ड असणार आहे. आता मात्र स्वानंदी म्हणत असते, अहो तुम्ही मला ऑफिसमध्ये जो डेमो दिला होता ना सेफ्ट प्रोटेक्शनचा, तो मला अजूनही लक्षात आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो का, कसा आहे असं म्हणून लगेच आता स्वानंदी इकडे एक स्टेप करून दाखवते. तेव्हा समर मात्र तिच्याकडे पाहतच असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा वीण दोघातली ही तुटेना. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद.